कुठेही बायबलमध्ये वगैरे लिहिलेलं नव्हतं. त्यांना शेवटी इकडे यावं लागलं भारतात. त्यांनी भगवद्गीताचं अध्ययन केलं, बाकीच्या गोष्टींचं अध्ययन केलं, खूप साधू पुरुषांशी भेटले, महात्मांशी भेटले आणि त्यांना लक्षात पण आलं ह्या गोष्टी की इथे तर लोकांनी तपस्या करून आपलं कॉन्शियस लेवल तेवढं वाढवलंय की ते लोक साधू महात्मा ते मागच्या जन्मात जाऊन बघू सुद्धा शकत होते. त्यांनी हे सगळं येऊन इथे रिसर्च केलं, त्यांना हे सगळं माहिती झालं आणि मग त्यांनी जाऊन एक पुस्तक लिहिलं त्यांचं, जे आता पण बेस्ट सेलर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे त्यांचं रिसर्च आणि कसं कसं त्यांनी केलं. त्याला मेनी लाईफ मेनी मास्टर्स म्हणून नाव आहे. हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये त्यांनी त्या कॅथरीन बरोबरचे अनुभव, एक्सपिरियन्स त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेत आणि असं करून आपल्याला एक सायंटिफिक बॅकग्राऊंड भेटलं त्याला की खरं हे पास्ट लाईफ रिग्रेशन असतं. म्हणजे नाही का, आपले पास्ट लाईफ